नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज बाहेर निघायचं कारण असं आहे की विक्रांतने त्याची नवीन जी नुकतीच 1-1.5 महिना झालेला आहे त्या गाडीला, ती ठोकल्या गेलेली आहे आणि ती आम्ही आता शोरूममध्ये तिचा इन्शुरन्स क्लेम होतोय की नाही ते बघायला चाललेलो आहे. आणि हा आपल्यासोबत विक्रांत आणि मागे अनिकेत बसलेला आहे. ब्रो, नाव वी आर इन अ बिझी एरिया, प्लीज डोंट. हा इंग्लिश तोडगे मोडगे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करताना पहिल्यांदा ब्लॉग कॅमेरा आल्यावर ना सर्वांना असंच होतं. आणि मी पुढे बसण्याचं कारण हे की या गाडीला पुढे 2 एअरबॅग आहे आणि आम्ही सुपरामध्ये चाललो आहे. हा बघा लोगो. आता काही हेटर म्हणतील की ही सुझुकी आहे, मारुती सुझुकी, पण नाही, ही सुपरा आहे. सुपरा शोरूमवरनं आत्ताच निघालो आणि आनंदाची बातमी अशी आहे की इन्शुरन्स क्लेम होणार आहे. आणि आता आमच्या आषाढी निमित्त नुकताच प्लॅन ठरला की पावडीने खायचे. आपण पावडीने खायचं नाही, बाहेरचं फक्त उपवासाचं खायचंच नाही, बाहेरचं कशाला खायचं. आणि आता पाटणदेवीला जायचंय. अनिकेतने या ठिकाणी फुल माळा वगैरे आणलेले आहे आणि विक्रांत ऍज युजल आमचा ड्रायव्हर एवढे चांगले रिव्ह्यूज आहेत आणि तुम्ही व्ह्यूज पाहू शकता गाईज. आणि माझं ड्रायव्हिंग स्किल पण बघू शकता. इफ तुम्हाला वाटत असेल की मी गाडी ठोकली तर तुम्ही माझ्या ड्रायव्हिंग स्किलवरनं बघू शकता की मी गाडी ठोकू शकतो की नाही ठोकू शकत. यांनी हे सगळं क्लेमसाठी केलंय. जी कंपनी इन्शुरन्स क्लेम करणार आहे त्यांना सांगत होतो हे मुद्दा पण ठोकता गाडी 6 महिना 2 महिना 1 महिना झाला नाही गाडीचा. हे टाकून शिव टाकून दे. आता या शिव्या देत आहे. काका काकू तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर वळण लावा याला. वळण त्यांनी लावले तुमच्यामध्ये राहून. हा, आमची चुकी भाऊ. नाशिकला होता 2-3 वर्ष, पुण्याला 4 वर्ष होता आणि आम्ही शिवाय शिकवलाय तुला. अरे शिवीचा शय येत नाही आम्हाला. येतो आणि पुण्याच्या मित्रांबद्दल काय बोललो. सॉरी. फ्रेंड्स आर फ्रेंड्स. They teach us how to live in our life. Actually, I don't. आम्ही पोहोचलोय आता पाटणादेवी पायथ्याशीच आहे. थोड्या वेळात मंदिर येईल. बघा बाजूला झाडं झुडपं आषाढी एकादशी सुट्टी असल्यानिमित्त बरीच परिसरात दिसते. बरेच लोक चालले बरं. भाविक पायी चालले. हे आसपासच्याच गावातले असतात मोस्टली. तेच करल आयुष्य. इकडे बिबट्या वाघ वगैरे हे सर्व कॉमन आहे. पण गाडीत एक सिंह बसला म्हणून वाघ आपल्यावर काही करणार नाही. थोडं रोड रेज होतं आता वाचलं इथं मित्रांनो. विक्रांत एका जणावर खूप खवळला. राग चांगली ना तळपायच्या आग लगेच मस्त करत जाती. थोडं मिठी बोली. हे भास्कराचार्य औषधी वनस्पती क्षेत्र इथे. इथून वरतून जंगलमध्ये जायचा रस्ता आहे. इथं आता सध्या तरी बंद आहे पण आम्ही गेलो तिकडे आपण फॉरेस्ट. तुम्हाला जर वाटत असेल नवीन पुढचा व्लॉग सुपरामध्ये नसून डिफेंड मध्ये असावा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो या ठिकाणी पाटणादेवीला. बघू शकतात विक्रांत तिथं फुलं वगैरे घेऊन. आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी आषाढी एकादशी निमित्त. पुढे मंदिरात जाऊ. काहीच रेट माय आउटफिट गर्दी बघू शकता. हे बघा पाटणादेवीचं मार्केट. आज आषाढी असल्या कारणाने खेळणे वगैरे पेढे वगैरे तर नेहमी असतात. इकडे थोडं महिलांसाठी वगैरे कुंकू वगैरे पण मिळतात. धागे दोरे सिनरी. प्रत्येक धार्मिक स्थळी असतं तू काहीतरी वेळ असा. हे बघा याला तुमच्या घरी झेंडू फुललाय म्हणून आज झेंडूचे फुलं घेऊन आला. नॉर्मल कपडे आज एकादशी नाही मा उपास पहिला असं ब्लॉगला आहे म्हटलं का तू.
हा एक आहे रुको ए विक्रांत ब्लॉग लाय म्हटलं का थोडा गोड आहे तो पण ठीक आहे. गुड आहे गुड गुड म्हणजे गुड गोड ते चुकीने नाही का टंग स्लिप यू. हे बघा इकडे नदी आहे आजीला पाणी नाही आहे कारण की आमच्या नाही आहे. बाहेरचा वाटत असेल बसायला निवांत बसायला जागा माहिती का लावायचं गाडीमध्ये देव मार्तंड देव मल्हारी. गाण्यांचा विषय मनात श्रद्धा काहीच नाही फक्त गाण्या एन्जॉयमेंटसाठी तो हा बुरटा. काल म्हणे मी चहा खारी खातो मग उपवास धरतो पण आज आईने त्याच्या चहा खारी खाऊ दिली नाही. त्याच्या मनात पण नाहीये काही मनात पण नाहीये त्याच्याकडे. मंदिराच्या पायथ्याला आलेलो आहे. इकडे पाय वगैरे धुतात लोक याच नदीमध्ये. आणि काय आता त्याची रेड टेपची महाग. अच्छा ठीक आहे इकडे स्वस्त म्हणजे लोकांना स्वस्तच आहे सगळं पण जे ना कमावल्याला माहिती त्यांना किती आवड आहे माहिती नाही काय माहिती काय बोललो नाही पण ठीक आहे. आज हे असंच चालतं. सगळे चुकीचे सगळे चुकीचे लोक फेमस होत आहे. असं काहीतरी इंटरेस्टिंग चालते चाल हे चालणंच इंटरेस्टिंग माझ्यासाठी हेच चालणं इंटरेस्टिंग. आता आम्ही पाया पडतो त्याच्यानंतर सुंदर परत ब्लॉग चालू करतो. चला मित्रांनो दर्शन झालंय आमचं. आता हा मंदिराचा एक मागच्या मागे म्हणजे मंदिराच्या मागे हसतो का बरं. हे असंच यांच्यामुळे लोक मागं राहत आहे. यांच्यामुळे हेच ते कल्प्रिट. धबधबा कुठे राहिले मित्रांनो या साईडला धबधबा आहे एकदम म्हणजे चहाच्या झाडांच्या पाठीमागे. तो उघड्या डोळ्यांना थोडा थोडा दिसतोय बघा. हा मध्ये पांढरा स्पॉट दिसतोय का तो धबधबा आहे पण तो इथून नीट विजिबल नाही आहे. हे मंदिराच्या आसपासचा परिसर. इथं मॉडेलिंग करायला आलाय का दर्शन घ्यायला आलाय कळत नाही. हे बघा हे बघा कधीच घालत नाही. दररोज फक्त बाहेर जायचं म्हणून घालतोय. दररोज नाईट पॅन्टर घालणार फिरणारा पोरगा आहे. हे बघा हा पोरगा नेहमी टिपटॉप राहतो याला काही बोलू शकत नाही आपण. आणि मेन म्हणजे आपण याच्या गाडीत आलेलो आहे म्हणून येतो अजिबात आपण काहीच बोलू शकत नाही. दर्शन झाल्यानंतर खाली अजून एक मंदिर आहे. दर्शन रांग पण इथं रांगच नाही. या मंदिराचा दर्शन रांग म्हटलेले पण इथे रांगच नाही. ब्लॉग कसा पण हारशेणार आहे. हा ब्लॉग हारशे म्हणे. अरे जे आहे ते आहे. आम्ही फेक नाही करत ब्लॉग. आतापर्यंत आम्ही घराकडे कूच करतोय आणि फक्त एक दाखवायचं की धबधबा आता इथून थोडा दिसतोय बघा. धबधबा इकडे भेळ वगैरे शेंगदाणे पेढे वगैरे अशा गाड्या आहे पण आज भेळ वगैरे काही खाता येणार नाही उपवास त्या कारणाने. पैसे पे केले म्हणून तर बोलून दाखवतोय हा. हा बघा याचा चेहरा. नमस्कार मित्रांनो आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. आता आम्ही निघालोय घराकडे. माकडे तिकडे माकडे दाखव. माकडे गेले मागे. मागचं दाखवून दे. दोन माकडे इथे बसलेले. एक गाडी चालवतो एक मागे बसलेला. हा स्वतःला साहेब म्हणायला होते. सिनेरी पहा मित्रांनो. आम्ही गावात आलेलो आहे. 2-3 मिनिटात घरी पोहोचून जाऊ. तर बस या ब्लॉगसाठी एवढंच होतं. कधी टाइम भेटला किंवा प्रसंग आलाच तर पाटणा जिल्हा नक्की भेट दे. धन्यवाद.